Hi students, today we are going to start the lecture number 5 of this chapter. We have started effect of electric current. In this particular chapter we have completed heating effect of electric current. आपण heating effect of electric current नावाचा टॉपिक शिकलो. त्यामध्ये आपण असं शिकलो पहा, when the current is flowing through the conductor having very high resistance. खूप हाय असा रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून जर करंट आपण पास आउट केला, राईट, रेजिस्टन्स पाहिजे कंडक्टरला, पण हे फार महत्त्वाचं आहे. जर रेजिस्टन्स जास्त असेल तर कंडक्टर मध्ये हीट जास्त क्रिएट होते. बरोबर, ठीक. म्हणून आपण असं म्हणतो, when the current is passed through the conductor having very high resistance, then the heat is produced in that conductor. तर त्या कंडक्टर मध्ये काय तयार होते सांगा, हीट प्रोड्यूस होते. हे लक्षात घ्या. हा कंडक्टर आहे पहा, लक्षात घ्या. आणि या कंडक्टरचा रेजिस्टन्स या ठिकाणी मी असं दाखवतो, रेजिस्टन्स R is the काय सांगा, resistance of the conductor, and I is the काय सांगा, current flowing through the conductor for the time t. किती वेळासाठी वाहतोय सांगा, टाइम t. बरोबर, ठीक आहे. किती करंट वाहतोय, I is the current flowing through the conductor having resistance काय सांगा, R रेजिस्टन्स असणाऱ्या, R ओम एवढा रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून I एंपियर एवढा जर करंट किती वेळासाठी, t वेळा सेकंदासाठी जर वाहत असेल, then the heat produced in the conductor, त्या कंडक्टर मध्ये प्रोड्यूस होणारी जी हीट असते, it is given by the formula I square RT. या फॉर्म्युल्याने ती हीट किती प्रोड्यूस होते ते या ठिकाणी फॉर्म्युल्याने काढता येतं. I square RT is the formula to find out the heat produced by in the conductor having resistance R. कळते सर्वांना, ठीक आहे. तर याला आपण म्हणतो काय सांगा, जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. याला काय म्हणतो आपण सांगा, जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. म्हणजे थोडक्यात वी कॅन प्रोड्यूस द हीट युजिंग द विथ द हेल्प ऑफ काय सांगा, करंट. आपण इलेक्ट्रिक करंटच्या आधारे हीट प्रोड्यूस करू शकतो. यालाच म्हणतात हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. लक्षात, इलेक्ट्रिक करंटचा हीटिंग इफेक्ट, इलेक्ट्रिक करंट पासून हीट तयार केली म्हणजे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा हीट मध्ये आपण परिणाम केला. इलेक्ट्रिक करंटचा कशात कन्वर्जन केलं, हीट मध्ये कन्वर्ट केलं. याला म्हणायचं हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज कॉल्ड एज जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. जो आहे ना, हा जूल नावाच्या सायंटिस्टने दिला म्हणून त्याला म्हणतात जूल्स लॉ ऑफ काय सांगा, हीटिंग इफेक्ट. हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. काल आपण त्याच्यावर एक दोन एक्झाम्पल्स पण सोडवलेले आहेत. आपण हा चॅप्टर संपल्यानंतर उरलेले आणखी काही एक्झाम्पल्स जे चॅप्टरच्या खाली असणार आहेत न्यूमेरिकल्स, ते पण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची अडचण नाही. आपण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू, सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आपण. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला लागतो, पॉवरचा फॉर्म्युला लागतो आपल्याला. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर फर्स्ट इफेक्ट, आपल्या ते चॅप्टरचं नाव आहे पहा, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वी हॅव कंप्लीटेड. आज आपल्याला जे शिकायचे ते मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय शिकणार आहे आज आपण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणून मी हेडिंग देतो आजला आपला जो आजचा टॉपिक आहे पहा, लक्षात द्या. त्याचं नाव आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ काय सांगा, इलेक्ट्रिक करंट. लक्षात द्या. Let's see the topic we are going to see. It is nothing but the some magnetic effect of electric current. जसं इलेक्ट्रिक करंटच्या आधारे आपण काय करतो, हीट प्रोड्यूस करू शकतो, तसं इलेक्ट्रिक करंटच्या आधारे मॅग्नेटिझम प्रोड्यूस होऊ शकतं का? दिस इज द क्वेश्चन. बरोबर, ठीक आहे. काय क्वेश्चन आहे पहा, लक्षात घ्या. वी कॅन प्रोड्यूस द काय सांग, हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा यूज करून आपण काय करतो, हीट प्रोड्यूस करू शकतो. त्याला आपण काय म्हटलं, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग द अनदर क्वेश्चन इज दॅट की कॅन वी प्रोड्यूस द मॅग्नेटिझम और मॅग्नेटिक फील्ड. चुंबकत्व निर्माण करू शकतो का आपण विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीच्या आधारे सगळं शक्य आहे पहा तुमच्या समोर आहे. इलेक्ट्रिसिटीच्या आधारे माणसाने हीट प्रोड्यूस केली, इस्त्री त्याचं उदाहरण आहे. इलेक्ट्रिसिटीच्या आधारे माणसाने लाईट प्रोड्यूस केली, ट्यूब किंवा बल्ब त्याचं उदाहरण आहे. इलेक्ट्रिसिटीच्या आधारे मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस केली, फॅन त्याचं उदाहरण आहे. इलेक्ट्रिसिटीच्या आधारे माणसाने साऊंड म्हणजे आवाज सुद्धा केला, लाऊडस्पीकर त्याचं उदाहरण आहे. मग इलेक्ट्रिसिटीच्या आधारे सगळं एवढं सगळं तयार करता येते, तर इलेक्ट्रिसिटीच्या आधारे मॅग्नेटिझम सुद्धा तयार करता येत असलं पाहिजे. मग येऊ शकतं का, असा प्रश्न ओरिएस्टेड नावाच्या सायंटिस्टला पडला. त्या सायंटिस्टचं नाव मी या ठिकाणी लिहितो. पारक्षा सायंटिस्टचं नाव आहे ओरिएस्टेड इज काय सांगा, सायंटिस्ट. बरोबर, ठीक आहे. त्यांनी असा विचार केला की कॅन वी प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो का? आन्सर यस, येस प्रोड्यूस करू शकतो. कळतं सर्वांना. काय करू शकतो, मग कसं तयार करायचं, मग त्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी त्याने परफॉर्म केले. कुणी, ओरेस्टेडने. कशासाठी समजलं तुमच्या, ठीक आहे. मग आता जर इलेक्ट्रिसिटीच्या आधारे मॅग्नेटिझम तयार झालं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिसिटीच्या आधारे हीट तयार केली त्याला आपण काय म्हणलं, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तसं इलेक्ट्रिसिटीच्या आधारे आपण चुंबक तयार केला, मॅग्नेट तयार केला, मॅग्नेटिझम तयार केलं, त्याला आपण म्हणणार आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि मॅग्नेटिझम तयार होतं का, तर उत्तर आहे येस, होऊ शकतं. कुणी शोध लावला याचा, ओरेस्टेडने शोध लावला. कोणी शोध लावला, ओरेस्टेडने. ओरेस्टेड इज द सायंटिस्ट, वाज द सायंटिस्ट
who discovered this one, त्याने ही डिस्कवरी केली. पण त्याने काय केलं पहा लक्षात घ्या. त्याने काय केलं पाहिजे शैली तुम्हाला सुद्धा एक एक्सपेरिमेंट करता येईल. त्याने जे केले ते तुम्हाला सांगतो मी, लक्षात घ्या. यू हॅव टू टेक द काय सांगा वायर, एक कंडक्टिंग वायर तुम्ही त्या ठिकाणी घ्या. काय घ्या, एक साधी सोपी कंडक्टिंग काय करायची वायर घ्यायची. पहा लक्षात, अशी वायर घ्या. त्याच्यातून करंट चाललाय. किती करंट चाललाय आहे इकडे एक लक्ष मी तुम्हाला दाखवतो. इथे एक काय करा, बॅटरी जोडा, इथे की जोडा, ते सर्वांना. आणि या ठिकाणी एक कुठेतरी किती करंट चाललाय ते मोजण्यासाठी ते एमीटर जोडू शकतो तुम्ही, प्लस आणि काय सांगा मायनस. त्याला रेजिस्टन्स टाकू शकता. आणि करंट आय इज फ्लोइंग थ्रू द काय सांगा वायर. त्या वायर मधून किती करंट चाललाय सांगा, आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द वायर. आता ह्या वायर जे आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला बटन बंद ठेवायचं. की इज काय सांगा ओपन, की काय करायचं ओपन करायचं, म्हणजे बंद करायचं. करंट इज नॉट फ्लोइंग, करंट फ्लो होतोय का आता नाही होत. अशा ठिकाणी काय करायचं, इथे एक निडल ठेवायची, मॅग्नेटिक निडल. याला आपण म्हणूया मॅग्नेटिक निडल. मॅग्नेटिक काय सांगा निडल, लक्ष द्या. मॅग्नेटिक निडल काय करायची, वायरच्या जवळपास ठेवायची. तर सर्वांना ठीक आहे. कीप द मॅग्नेटिक निडल नियर बाय द काय सांगा कंडक्टिंग वायर. आता सुरुवातीला हे जे काय स्विच आहे ते काय ठेवलं तुम्ही, ऑफ ठेवले. स्विच इज काय सांगा ऑफ, करंट इज नॉट फ्लोइंग. आणि जर करंट फ्लो होत नसेल तर मॅग्नेटिक निडल ऑलवेज रिमेन्स इन द काय सांगा नॉर्थ साऊथ डायरेक्शन. ती पण नेहमी कोणत्या बाजूला राहते सांगा, नॉर्थ साऊथ डायरेक्शनला राहते. कळतं सर्वांना. आता करंट वाहत नाही. नाउ ऑन द स्विच, स्विच काय करा ऑन करा, म्हणजे काय करा क्लोज करा. स्विच ऑन केलं, लक्ष द्या. स्विच ऑन केलं, केलं ऑन. स्विच ऑन केल्यानंतर करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. करंट स्टार्ट्स टू काय सांगा फ्लो. लक्षात, करंट फ्लो झाला की तुमच्या असं लक्षात येतं की ही जी निडल आहे ना, दिस निडल विच इज इनिशियली ॲट काय सांगा नॉर्थ साऊथ, जी नॉर्थ साऊथ डायरेक्शनला रेस झाली होती, इट काय सांगा स्टार्ट टू डिफ्लेक्ट. ती थोडीशी डिफ्लेक्ट होताना तुम्हाला दिसते. निडल गेट्स डिफ्लेक्टेड. निडल काय आले सांगा डिफ्लेक्ट झाली. परत बटन बंद करा, करंट स्टॉप होईल, परत निडल त्याच्या जागेवर येईल. बरोबर का मी काय काय सांगतोय. जोपर्यंत करंट फ्लो होत नाही तोपर्यंत निडल डिफ्लेक्ट होत नाही. बटन चालू केलं करंट फ्लो व्हायला सुरुवात झालेली झाली याच्यातून, बरोबर ठीक आहे. as soon as the current starts, as soon as the काय सांगा करंट स्टार्ट्स, द मॅग्नेटिक निडल गेट्स काय सांगा डिफ्लेक्टेड. मॅग्नेटिक निडल काय होते, थोडीशी डिफ्लेक्ट होते. कळतं सर्वांना, समजलं मी काय सांगितलं, ठीक आहे. तर मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट होते हे लक्षात घ्या, महत्त्वाचं सगळ्यात ते लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. आता काय करायचं पहा लक्षात, मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट होईल. आता पुढच्या वेळेला तुम्ही काय करायचं पहा लक्षात घ्या, की हा जो काय सेल तुम्ही जोडला होता ना इथं, तो सेल उलटा जोडायचा. कसं जोडायचा, हे पहा, ह्या बाजूला पॉझिटिव्ह, ह्या बाजूला निगेटिव्ह. आता इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह घ्यायचं. आता करंट कोणत्या दिशेने फ्लो होईल, या दिशेने फ्लो होणार नाही. आता करंट विल फ्लो इन दिस डायरेक्शन. आता निडल परत पहा, करंट बटन बंद करा, सेलचे पोलॅरिटी चेंज करा. पॉझिटिव्ह टर्मिनल ह्या बाजूला द्या, निगेटिव्ह टर्मिनल ह्या बाजूला द्या. सेलची पोलॅरिटी चेंज केली. आता करंट काय होणार सांगा, या दिशेने मूव्ह होणार आहे. पास आता करंट विल फ्लो इन दिस डायरेक्शन. सुरुवातीला बटन बंद आहे, करंट फ्लो होतोय का नाही होत. निडल कोणत्या डायरेक्शनला, नॉर्थ साऊथ. आता काय केलं पहा लक्षात, इफ द बटन इज काय सांगा स्टार्टेड, बटन तुम्ही सुरू केलं, बटन इज काय सांगा ऑन, दिस की इज काय सांगा ऑन. की ऑन केली की करंट स्टार्ट्स टू फ्लो, करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली की यू कॅन सी दॅट द निडल गेट डिफ्लेक्टेड इन दिस डायरेक्शन. मागाशी निडल पलीकडच्या बाजूला डिफ्लेक्ट होत होती, आता निडल या बाजूला डिफ्लेक्ट होते. म्हणजे द करंटचं डायरेक्शन तुम्ही चेंज केलं. करंट मागाशी या बाजूला डिफ्लेक्ट होता, निडलचं डायरेक्शन वेगळं होतं. करंटचं डायरेक्शन बदललं, निडलचं डायरेक्शन बदललं. म्हणजे याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ काय होतो की as soon as the current flows through the conductor, जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट जातो त्यावेळेला त्या कंडक्टरच्या भोवती काय तयार होत असलं पाहिजे सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होत असलं पाहिजे. हा जो काय पार्ट आहे ना सगळा, या सगळ्या भागामध्ये काय तयार होतं सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. लक्ष द्या, इन दिस पर्टिक्युलर रिजन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड द काय सांगा कंडक्टर. कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. येते लक्षात. जर मॅग्नेटिक फील्ड तयार झालं नसतं तर ही निडल डिफ्लेक्ट झाली असती का, नसती झाली. म्हणजे ज्या आधी कंडक्टर मधून करंट गेला की निडल डिफ्लेक्ट होते. याचा अर्थ सरळ आहे की वेन एव्हर द करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, एखाद्या कंडक्टर मधून करंट सुरू झाला रे झाला की कंडक्टरच्या भोवती काय होतं सांगा, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. काय होतं सांगा, डेव्हलप होतं. पण as soon as the current stops, करंट आपण बंद केला की काय होतं, मॅग्नेटिक फील्ड गायब होतं. देयर इज नो मॅग्नेटिक फील्ड, नो डिफ्लेक्शन इन द निडल. परत जागेवर येते. निडल काय होते सांगा, परत जागा होते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड केव्हा प्रोड्यूस होतो, व्हेन द करंट पासेस थ्रू द कंडक्टर, देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट जातो तेव्हा कंडक्टरच्या भोवती काय तयार होतं सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि इन सच मॅग्नेटिक फील्ड इफ द मॅग्नेटिक निडल इज प्लेस, अशा मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर निडल ठेवलेली असेल तर दॅट निडल गेट्स डिफ्लेक्टेड. निडल काय होते सांगा, डिफ्लेक्ट होते. हे एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात आला. आणखी एक मुद्दा लक्षात आला, इफ यू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ करंट, आपण जर करंटचं डायरेक्शन काय केलं सांगा, रिव्हर्स केलं, देन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो रिव्हर्स. मागाशी निडल इकडे डिफ्लेक्ट होते तर पुढच्या वेळेला इकडे होणार आहे. आपण करंटचं डायरेक्शन बदललं की निडल विरुद्ध दिशेने डिफ्लेक्ट होते.
म्हणजे आता जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं ना ते मॅग्नेटिक फील्ड काय असं सांगा डायरेक्शनल इन नेचरने. इट इज डायरेक्शनल इन नेचर. इफ द डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स देन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आल्सो रिव्हर्स. निडल मध्ये डिफ्लेक्शन रिव्हर्स होतं. कळते सर्वांना. त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ओरेस्टेडच्या लक्षात आल्या. कोणाच्या? ओरेस्टेडच्या. द ओरेस्टेड इज द सायंटिस्ट. कळते? ओरेस्टेड वॉज द सायंटिस्ट हु हॅज डिस्कवर्ड दिस वन. हे सगळं डिस्कवरी त्यांनी लावलेली आहे. येते लक्षात. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा हे साधं सोपं एकदम एक्सपेरिमेंट पहा. यू कॅन डू दिस एक्सपेरिमेंट इझिली. लक्षात. याच्यावरून काय दोन कंक्लुजन्स लक्षात आली पहा. लक्षात घ्या. पहा पहिलं कंक्लुजन तुमच्या असं लक्षात आलं पहा. when the current flows through a conductor, magnetic field is produced around that conductor and magnetic needle kept nearby the conductor gets deflected. काय सांगितलं नीट वाक्य लक्षात घ्या. when the current flows through the conductor, जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट वाहत असतो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड दॅट कंडक्टर. त्या कंडक्टरच्या मध्ये काय प्रोड्यूस होतं? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. अँड मॅग्नेटिक नीडल केप्ट नियर बाय द कंडक्टर गेट डिफ्लेक्टेड. आणि त्या कंडक्टरच्या शेजारी ठेवलेली मॅग्नेटिक नीडल काय होतं सांगा अशी डिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होते. याचं लक्षात. ठीक आहे. पहा सेकंड वन. इफ द डायरेक्शन ऑफ करंट इज काय सांगा डायरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स. करंटचं डायरेक्शन जर आपण काय केलं सांगा विरुद्ध केलं रिव्हर्स केलं काय. ठीक आहे. देन द डिफ्लेक्शन द काय सांगा डिफ्लेक्शन in the magnetic needle, deflection in the काय सांगा magnetic needle, deflection in the magnetic needle also gets reversed. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी लिहिलाय. the direction of current is reverse. जर करंटचं डायरेक्शन आपण या दिशेने पाठवलं तर नीडल या बाजूला डिफ्लेक्ट होईल विरुद्ध. आणि जर या बाजूला पाठवलं नीडल विरुद्ध दिशेने डिफ्लेक्ट होते. कळतं सर्वांना. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? if the direction of current is reverse, करंटचं डायरेक्शन जर आपण काय केलं सांगा रिव्हर्स केलं तर द डिफ्लेक्शन इन द मॅग्नेटिक नीडल आल्सो गेट्स काय सांगा रिव्हर्स. बरोबर. ठीक आहे. तिसरा मुद्दा. as soon as the current stopped, as soon as the काय सांगा current in conductor stops, magnetic needle remains undeflected. जर करंट आपण थांबवला तर मॅग्नेटिक नीडल सुद्धा काय सांगा अनडिफ्लेक्टेड नाही परत जागे होते नॉर्थ साऊथला. म्हणजे याचा अर्थ करंट जोपर्यंत आहे तोपर्यंतच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. यालाच म्हणतात काय सांगा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कळतं सर्वांना. ठीक आहे. तर इन दिस वे आपल्या असं लक्षात आलं की दस आपल्या असं लक्षात येतं की करंट कॅरिंग कंडक्टर कॅन प्रोड्यूस काय सांगा मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. लक्षात. ठीक आहे. अँड दिस इज कॉल्ड एज काय सांगा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मी या ठिकाणी मी या महत्त्वाचं वाक्य लिहितो दस कळतं सर्वांना. करंट कॅरिंग कंडक्टर produces the magnetic field किंवा magnetism around it, around काय सांगा it. and this phenomenon हा जो प्रकार घडतो this phenomenon is called as magnetic effect of electric current. यालाच आपण काय होतं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक करंट. लक्षात घ्या. लक्षात आलं. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. the current carrying conductor produces the magnetism around काय सांगा it. करंट कॅरी एखाद्या कंडक्टरमधून जर करंट वाहत असेल तर तो त्याच्याभोवती काय तयार करतो सांगा मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. and this phenomenon is called as काय सांगा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर ते सर्वांना. ठीक आहे. आता हा जो आहे ही महत्त्वाची डेफिनेशन त्या ठिकाणी लक्षात राहू द्या तुम्हाला. ठीक आहे. आता मी चौथ्या पॉइंट कडे चाललोय. लक्षात घ्या. ठीक आहे. तर फोर्थ पॉइंट. if
वी इन्क्रीज द करंट, जेवढा आपण करंट इन्क्रीज करू. आता सुरुवातीला ह्या कंडक्टर मधून काय आलं सांगा. असं गृहीत धरा की हे जे काही मी मागाशी डायग्राम काढली होती, पहा लक्षात घ्या, मागाशी डायग्राम काढली होती ना, या कंडक्टर मधून काय चाललंय सांगा, करंट चाललाय असा. इथं बॅटरी वगैरे बसवली तुम्ही, इथं की वगैरे होते, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आहे का. आणि इथं रेजिस्टर वगैरे आहे, इथं करंट चाललाय आणि इथं काय ठेवली होती, मॅग्नेटिक नीडल ठेवली होती. तर करंट जर आपण वाढवला, ही बॅटरी जर पॉवरफुल लावली, काय केली सांगा, जास्त रेजिस्टन्स कमी केला, बॅटरी जर आणखी चांगली लावली आपण, मोठी जास्त व्होल्टेजची बॅटरी जर या ठिकाणी अप्लाय केली, तर काय होतं सांगा, करंट वाढणार आहे. मग करंटची व्हॅल्यू जर वाढवली, इफ यू इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ काय सांगा, करंट, तर या ठिकाणी मागाशी डिफ्लेक्शन जर असं असेल तर करंट वाढल्यावर डिफ्लेक्शन आणखी जास्त होतं. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ इफ यू इन्क्रीज काय सांगा, करंट, देन डिफ्लेक्शन इन मॅग्नेटिक नीडल, डिफ्लेक्शन इन काय सांगा, मॅग्नेटिक नीडल ऑल्सो इन्क्रीजेस, ऑल्सो काय सांगा, इन्क्रीजेस. पहा लक्षात, जर आपण काय केलं, पहा लक्षात, नीट लक्षात घ्या, जर आपण करंट वाढवला तर डिफ्लेक्शन जास्त वाढतं. म्हणजेच काय, दॅट इज, पहा लक्षात घ्या, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिझम म्हणा, त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हटलं तरी चालतं, मॅग्नेटिक फील्ड म्हटलं तरी चालतं. मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिझम, बरोबर ना, ठीक आहे, डेव्हलप किंवा क्रिएटेड किंवा प्रोड्यूस, कुठला शब्द वापरा तुम्ही, मॅग्नेटिझम प्रोड्यूस बाय अ कंडक्टर, बाय अ काय सांगा, करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टर is depends, current carrying conductor depends on the current, on the काय सांगा, करंट इन्क्रीज केला की फील्ड नीडल मध्ये जास्त डिफ्लेक्शन होते, करंट कमी केला नीडल मध्ये कमी डिफ्लेक्शन होते. याचा अर्थ जेवढा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त, म्हणजे तेवढं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग तयार झालं, तेवढं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग तयार झालं. जेवढा करंट कमी पाठवू कंडक्टर मधून तेवढं डिफ्लेक्शन कमी होतं, कमी मॅग्नेटिझम तयार झालं. म्हणजे चुंबकत्व जे आहे ना, चुंबक जे म्हणतो आपण त्याला, तर जास्त जर स्ट्रॉंग मॅग्नेटिझम तो मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं असेल तुम्हाला, तर यू हॅव टू काय सांगा, पास मोर करंट थ्रू द कंडक्टर. जेवढा कंडक्टर मधून करंट जास्त होईल तेवढं काय असं सांगा, मॅग्नेटिक फील्ड कसं होणार, स्ट्रॉंग तयार होणार आहे. मग मी इथं लिहिलं, इफ यू इन्क्रीज द करंट देन द डिफ्लेक्शन मॅग्नेटिक नीडल ऑल्सो इन्क्रीजेस, आणि म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द करंट कॅरिंग कंडक्टर डिपेंड्स अपॉन द करंट. जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ते करंटवर डिपेंड असतं. जेवढा करंट जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असणार आहे, जेवढा करंट कमी तेवढं मॅग्नेटिक फील्ड काय असणार सांगा, वीक असणार आहे. हे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे चौथा मुद्दा मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर ते सर्वांना येते लक्षात, ठीक आहे. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. ते एखाद्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं, हाऊ द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. दिस टॉपिक वी हॅव सीन टुडे, राईट. ठीक आहे, हा टॉपिक आपण पाहतोय आजला. आता आपला पुढे प्रश्न असा आहे की मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते करंटवर डिपेंड आहे. मॅग्नेटिक फील्ड जेवढा करंट जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग तयार होणार आहे, जेवढा करंट कमी तेवढं मॅग्नेटिक फील्ड काय असणार, थोडंसं वीक तयार होणार आहे. प्रश्न असा आहे की मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्शनल इन नेचर. मी इथं म्हटलंय पहा, इफ द डायरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. मग मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं शोधायचं, मी या ठिकाणी मी टॉपिक लिहिणार आहे. आता पहा लक्षात, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लक्ष द्या, डायरेक्शन ऑफ काय सांगा, मॅग्नेटिक फील्ड. टॉपिकचं नाव काय आता माझ्या, डायरेक्शन ऑफ काय मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. ठीक आहे, कसं शोधायचं. आता आपण म्हटलं की मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन असतं नेचरने. करंटचं डायरेक्शन बदललं की मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन सुद्धा चेंज होतं. कळतं सर्वांना, ठीक आहे. मग मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्शनल इन नेचर, येतं लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. मग हे डायरेक्शनल नेचर आहे. हाऊ टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, हाऊ टू फाइंड, कसं काढायचं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. तर त्यासाठी एक छोटासा मी काय करणार त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगणार आहे. पहा लक्षात घ्या, युजिंग दॅट एक्सपेरिमेंट वी कॅन फाइंड द काय सांगा, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर तुम्ही काय करायचं पहा लक्षात, व्हॉट यू हॅव टू डू. तुम्हाला काय करायचं पहा लक्षात, यू हॅव टू टेक द कार्डबोर्ड. हे कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठा घ्यायचा आहे पहा अशा प्रकारचा. हे लक्षात, यू हॅव टू टेक द काय सांगा, कार्डबोर्ड. हा एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे, ठीक आहे. टेक द स्मॉल आयर्न फिलिंग्स, छोटे छोटे काय लोखंडाच्या फिलिंग्स, लोखंडाचे कण असतात ना, लोखंडाचा किस म्हणूयात आपण त्याला, राईट. ठीक आहे. तर स्मॉल आयर्न फिलिंग्स काय सांगा, स्प्रेड ऑन दॅट काय सांगा, कार्डबोर्ड. त्या कार्डबोर्डवर काय करायचं, संपूर्ण असा लोखंडाचा किस काय करायचा, पांगवायचा. परत एकदा ऐका, टेक द कार्डबोर्ड, एक पुठ्ठा घ्या. टेक द कार्डबोर्ड, तर सर्वांनी एक पुठ्ठा घ्या. त्यात स्प्रेड द आयर्न फिलिंग्स ऑन इट. त्याच्यावर काय केलं, लोखंडाचा किस असतो ना, बारीक 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 बारीक, बरोबर. ठीक आहे. स्मॉल आयर्न फिलिंग्स आर स्प्रेड ऑन इट. त्याच्यावर सगळीकडे पसरवल्या. त्यानंतर त्या कार्डबोर्डला एक होल मारा. मेक द काय सांग, होल ऍट द सेंटर ऑफ कार्डबोर्ड. त्या कार्डबोर्डच्या सेंटरला होल मारा आणि त्यातून कंडक्टर आरपार घाला. काय करायचं, कंडक्टर असा इथून घालायचा, असं बाहेर काढायचं. कळतं सर्वांनी, एक होल टाकायचं, त्याला होल मारायचा, कंडक्टर असा
बाहेर काढायचा. कळते सर्वांना? ठीक आहे. आणि कंडक्टर बाहेर काढल्यानंतर त्या कंडक्टर मधून त्या वायरला काय करा, बॅटरी जोडा आणि करंट चालू करा. काय करायचं, बॅटरी जोडायची, करंट. म्हणजे काय काय केलं पहा तुम्ही, लक्ष द्या. इथं कार्डबोर्ड घेतला तुम्ही असा, ठीक आहे, असा कार्डबोर्ड घेतला, त्यात इथे एक वायर टाकली, इथून ती खाली आली वायर. पहा, लक्षात घ्या. काय करायचं, लक्षात घ्या. इकडे ही वायर आहे ती कशाला जोडली तुम्ही, बॅटरीला जोडली. लक्षात घ्या. इथे की टाका हवं तर तुम्हाला, प्लस आणि काय सांगा मायनस. इथे लक्षात, ठीक आहे. हा जो आहे हा कार्डबोर्ड आहे, लक्षात घ्या. नीट सांगितलंय मी तुम्हाला, समजून सांगितलेले ते लक्षात घ्या. काय काय सांगतोय मी. हिअर कार्डबोर्ड, हा काय कार्डबोर्ड आहे. या कार्डबोर्ड मधून काय केले, वायर मी आरपार घातलेली आहे, कंडक्टिंग वायर. कळते सर्वांना? ठीक आहे. तर कंडक्टिंग वायर इज पासिंग थ्रू द कार्डबोर्ड. या ठिकाणी सगळ्याकडे काय केलं, सगळा लोखंडाचा किस पसरवला इथं असा. आयर्न फिलिंग्स. कळते सर्वांना? नाउ करंट फ्लोइंग इन दिस डायरेक्शन. करंट हा नेहमी पॉझिटिव्ह कडून कुठे वाहतो सांगा, निगेटिव्ह. बरोबर, ठीक आहे. कीज काय सांगा, क्लोज. की क्लोज करा म्हणजे ऑन करा. ऑन केलं तर करंट विल स्टार्ट, करंट स्टार्ट होतो. या कार्डबोर्डवर सगळ्या लोखंडाचा किस पसरवलेला आहे. आयर्न फिलिंग्स आर स्प्रेड ऑन दिस कार्डबोर्ड. या कार्डबोर्डवर काय केलं, सगळ्या आयर्न फिलिंग स्प्रेड केलेले आहेत. लक्षात आलं का सगळ्यांच्या? नाव तुम्हाला काय करायचे, लक्षात घ्या. दिस कार्डबोर्ड ज्याच्यावर आयर्न फिलिंग्स आहेत ना अशा, आणि त्यातून तो कंडक्टर गेलेला आहे खाली. कळते सर्वांना? अशा प्रकारे. तर तो कार्डबोर्ड असा सावकाश टॅप करायचा. टॅप करायचं म्हणजे असं त्याला सावकाश सावकाश टॅपिंग करायचं, मारायचं थोडंसं असं सावकाश सावकाश. कळते सर्वांना? ठीक आहे. टॅप द काय सांगा, मेक द टॅपिंग टू द काय सांगा, कार्डबोर्ड. त्या कार्डबोर्डला टॅपिंग करा. टॅपिंग करा म्हणजे कळलं ना, असं सावकाश 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 काय करायचं, त्याला हाताने बोटाने असं मारायचं. कळते सर्वांना? ठीक आहे. मग मेक द टॅपिंग टू द कार्डबोर्ड. आणि टॅपिंग केल्यानंतर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, पहा नीट बारकाईने, काय तुम्हाला जादू दिसेल. बरोबर, ठीक आहे. देयर इज अ मॅजिक. काय मॅजिक दिसेल, काय माहिती आहे तुम्हाला, की सगळेचे सगळे आयर्न फिलिंग्स होते ना, दे विल अरेंज देमसेल्व्स इन द कॉन्सेंट्रिक सर्कल्स. त्याच्या आयर्न लोखंडाच्या किस होतो ना, त्याच्या असे गोल 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 सर्कल तयार होतील. 1 2 3 4 in this way. पहा, the iron fillings get काय सांगा, arrange themselves in the circular manner. त्याच्या काही लोखंडाचा किस होतो ना, तो असा सर्क्युलर मॅनर. पहा, एक सर्कल तयार होईल, मध्ये गॅप राहील, परत परत सर्कल तयार, लोखंडाच्या किस परत गॅप राहतो, परत सर्कल तयार होतो, परत गॅप राहतो. इन दिस वे आयर्न फिलिंग्स इज अरेंज देमसेल्व्स. आयर्न फिलिंग्स आहेत ना, ते त्यांना अशा प्रकारे काय करतात सांगा, अरेंज करतात. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता मला सांगा, करंट इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन. करंट कोणत्या दिशेने मूव्ह होतोय, या दिशेने होतोय. आता हे आयर्न फिलिंगचं डायरेक्शन नेमकं आपण शोधायचं कसं, एक काम करतो. आपल्या सोयीसाठी मी काय करतोय, मला एक राईट हँड थंब रूल तुम्हाला सांगायचा आहे. आता राईट हँड थंब रूल मी असा पकडणार आहे ना, पण मला करंट असा पाठवायचा, त्यामुळे थोडंसं बॅटरी चेंज करतो. बघा, लक्षात घ्या. बॅटरी या टोकाला मी निगेटिव्ह होतो, या टोकाला काय करतो सांगा, पॉझिटिव्ह घेतो. लक्ष द्या, इकडे पॉझिटिव्ह, इकडे काय सांगा, निगेटिव्ह. आणि मग निगेटिव्ह आणि करंट हा ऑलवेज पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. करंट असा चाललाय असं होईल जरा. ठीक आहे. करंट इज फ्लोइंग इन दिस वे. फॉर्म काय सांगा, डाउन टू द अपवर्ड डायरेक्शन. करंट इज मूव्हिंग इन दिस वे. आयर्न फिलिंग्स तयार झालं, सर्क्युलेट मॅनर मध्ये तयार झाल्या. आयर्न फिलिंग्स अरेंज देमसेल्व्स व्हेन द करंट इज पास and the tapping is made on the काय सांगा, कार्डबोर्ड. then iron fillings arrange themselves in the circular manner. iron fillings arrange होतात त्यांच्यामध्ये. आणि मग आता हे iron fillings काय सांगतात, these iron fillings gives the direction of magnetic field. त्या iron fillings काय करतात, magnetic field चं डायरेक्शन सांगतात. कशा रीतीने सांगतात ते मी सांगतो तुम्हाला. तर दिस डायरेक्शन ऑफ iron field डायरेक्शन इज गिवन बाय द काय सांगा, राईट हँड थंब रूल. कोणत्या रूलने सांगतात हे, राईट हँड थंब रूल. राईट हँड काय सांगा, थंब रूल. काय सांगतो हा रूल, लक्ष द्या. इफ द कंडक्टर इज हेल्ड, इफ यू इमॅजिन द कंडक्टर इज हेल्ड बाय युअर काय सांगा, राईट हँड. हा राईट हँड आहे माझा. राईट हँड मध्ये मी काय केलं, कंडक्टर हेल्ड केलं अशा प्रकारचे. काय कंडक्टर काय केलं सांगा, हेल्ड केलं. इफ द कंडक्टर इज हेल्ड इन द राईट हँड इन सच अ वे दॅट, अशा रीतीने हेल्ड करा की जेणेकरून फिंगर्स आर कर्ल्ड अराउंड द कंडक्टर. हे फिंगर्स जे आहेत ना, फिंगर्स त्या कंडक्टरच्या भोवती अशा कर्ल करा. आलं लक्षात, आवळून घ्या असे फिंगर्स आर कर्ल अराउंड द काय सांगा, कंडक्टर. अँड थंब इज काय सांगा, आउटस्ट्रेच. थंब काय करा, आउटस्ट्रेच करा. नीट लक्षात घ्या. imagine that the conductor is current carrying conductor is hold in your right hand in such a way that the outstretched thumb indicates the direction of current. आउटस्ट्रेच केलेला थंब जो आहे ना, तो करंटचं डायरेक्शन सांगतो का. हे पहा, कंडक्टर आहे, आम्ही असा हातात पकडलाय, आणि आउटस्ट्रेच केलेला थंब जो आहे, इट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ काय सांगा, करंट. करंट इकडून इकडे वाहतोय की नाही, आउटस्ट्रेच केलेला थंब काय सांगतो, डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. देन आता सगळ्यात महत्त्वाचं, इफ द आउटस्ट्रेच्ड थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर, देन द कर्ल फिंगर्स, हे पहा कर्ल केलेले फिंगर्स आहेत ना अशा,
आलं लक्षात? ठीक आहे. देन द कर्ल फिंगर्स इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या ठिकाणी कर्ल केलेले फिंगर जर असे असतील तर मॅग्नेटिक फील्ड पहा या दिशेने असं येणार आहे, इकडं असं आणि इकडून आत जाणार आहे. मॅग्नेटिक फील्ड विल मूव्ह इन दिस वे आणि या दिशेने ते काय होईल सांगा? आत जाईल. ती दिशा मी दाखवत नाही. मॅग्नेटिक फील्ड असं झालंय, असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी जर धरलं तर मॅग्नेटिक फील्ड इज कमिंग आउटसाइड आणि गोइंग इनसाइड इन दिस वे. कळतं सर्वांना? तर अशा प्रकारे दिस लाइन्स किंवा दिस कर्ल फिंगर्स इंडिकेट द काय सांग? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. समजलं मी काय सांगितलं? याला म्हणतात काय सांगा? राईट हँड थंब रूल. काय म्हणायचं याला? राईट हँड थंब रूल. पहा, if we hold the conductor, current carrying conductor in a right hand such that thumb is outstretched and fingers are curled. कर्ल म्हणजे वळवून ठेवायचे असा अराउंड it. Then if outstretched thumb indicates direction of current, then curled fingers indicates the direction of magnetic field. Direction of काय सांगा? magnetic field produced by that current. ठीक आहे. पहा, मी राईट हँड थंब रूल सांगितलं तुम्हाला, तर सर्वांना ठीक आहे. अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकात त्याची डायग्राम सुद्धा काढलेली आहे अशा पद्धतीने. राईट, ठीक आहे. तर थंब जर अशा प्रकारे असेल इन दिस वे आणि फिंगर्स अशा प्रकारे कर्ल केलेले असेल आणि हा कंडक्टर जर असेल त्या ठिकाणी, इथे लक्षात ठेवा फिंगर्स आर कर्ल इन दिस वे. राईट, ठीक आहे. हा काय सांगा? कंडक्टर. तर इफ द करंट इज इन दिस डायरेक्शन देन आउटस्ट्रेट केलेले हा जे काय ह्याच्या फिंगर्स आहेत ना, दिस फिंगर्स विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा थंब आहे. ठीक आहे. तर पहा, आउटस्ट्रेच केलेला थंब जर काय करत असेल डायरेक्शन ऑफ करंट इंडिकेटर असेल तर कर्ल केलेल्या फिंगरचे आहेत ह्या काय करतात सांगा? मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन सांगतात. कारण का? तर करंट कॅरी कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग त्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं असतं? तर करंट जर वर चालला असेल तर मॅग्नेटिक फील्ड असं येणार आहे आणि करंट जर खाली चालला असेल, आपण जर असा धरला तर मॅग्नेटिक फील्ड आत जाणार आहे. पहा, परत एकदा इथं पहा, करंट जर वर चालला असेल तर मॅग्नेटिक फील्ड असं झालंय. करंट जर खाली चालला असेल, आपण जर बॅटरी उलटी लावली तर करंट खाली जाईल, मॅग्नेटिक फील्ड असं येणार आहे बाहेर, इकडनं बाहेर येईल. तर सर्वांना अशा रीतीने युजिंग द राईट हँड थंब रूल यू कॅन फाइंड आउट द काय सांगा? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर सर्वांना तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन तुम्ही राईट हँड थंब रूल काढू शकता. नीट लक्षात घ्या. हा समजा कंडक्टर आहे, हा कंडक्टर मी असा धरला असा, तर करंट जर वरच्या दिशेने चालला असेल तर मॅग्नेटिक फील्ड इज कमिंग फ्रॉम दिस साइड आउटसाइड, हे ह्या बाजूला आते. आणि जर कंडक्टर असा धरला मी उलटा तर मॅग्नेटिक फील्ड जे त्याचं डायरेक्शन आतून इकडनं बाहेर येईल असं. तर सर्वांना मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कमिंग आउटवर्ड आहे की इकडनं आतमध्ये जाणार आहे, कशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असेल ते तुम्ही या राईट हँड थंब रूलने काय करू शकता? काढू शकता. समजा करंट इकडे चाललाय तर मॅग्नेटिक फील्ड असं येणार आहे. करंट जर इकडे चाललाय तर मॅग्नेटिक फील्ड असं येणार आहे, कारण कर्ल केलेले फिंगर काय करतात सांगा? मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन सांगतात. येते लक्षात? इन दिस वे आपण काय पाहिलं? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहतोय आपण. लक्षात घ्या, सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे, जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट वाहतो तेव्हा त्या कंडक्टरच्या भोवती काय तयार होतं सांगा? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, चुंबकत्व तयार होतं. करंट वाढवला चुंबकत्व आणखी स्ट्रॉंग होतं, करंट कमी केला चुंबकत्व आणखी कमी होतं. इफ करंट इज इन्क्रीज मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंगर, करंट इज काय सांगा? डिक्रीज मॅग्नेटिक फील्ड इज वीकर. If the direction of current is changed or reverse, the direction of magnetic field also reverses. करंटचं डायरेक्शन चेंज करा, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन सुद्धा चेंज होते. याच्यावरून मॅग्नेटिक फील्ड इज अ डायरेक्शनल फिजिकल क्वांटिटी आपल्या लक्षात आलं पाहिजे. कळते सर्वांना? मग हाऊ टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? युजिंग द राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल हा जो काय थंब रूल आहे राईट हँडचा, त्याच्या आधारे आपण काय करू शकतो? मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन काढू शकतो. त्यासाठी हा एक रूल, एक एक्सपेरिमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलं होता. आयर्न फिलिंग्स कार्डबोर्ड टाकले त्यातून जर करंट गेला तर काय ते टॅपिंग केलं तर ते असे सर्कल्स त्या ठिकाणी तयार होतात. हे जे काही कर्व फिगर आहे ते इंडिकेट द सर्कल्स. कर्व फिगर इंडिकेट्स काय सांगा? मॅग्नेटिक
फील्ड डायरेक्शन. आलं लक्षात. इन दिस वे वी हॅव सीन टुडे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक करंट. तर आज आपण जे पाहतो तो लक्षात घ्या, आपला जो टॉपिक आजचा होता तो होता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक करंट. राईट, ठीक आहे. तर उद्या आपल्याला आणखी काही एक्सपेरिमेंट्स पाहिजेत. आणखी या चॅप्टर मध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर नावाचा इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिक मोटर, आपण ज्या लाईटच्या मोटर, आपल्या पंख्यामध्ये मोटर असते, आपल्या मिक्सर मध्ये मोटर असते, हे लक्षात. वेगवेगळे जे काही कारखान्यांमध्ये मोठे मोठे हे असतात मशिनरीज असतात त्यांच्यामध्ये मोटरी असतात, आणि आपल्याला विहिरीवर आपली पाण्याची मोटर असते. येते लक्षात. कितीतरी मोटर आहे, आपल्या खेळण्यांमध्ये मोटर असतात, आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलर याच्यामध्ये मोटर बसवली असते इलेक्ट्रिक मोटर. ही इलेक्ट्रिक मोटर या प्रिन्सिपलवर काम करते. तर कशा प्रकारे इलेक्ट्रिक मोटर काम करते, इट इज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर हे सगळं आपल्याला काय करायचं या चॅप्टर मध्ये शिकायचे. ऑल दी थिंग्स वी आर गोइंग टू सी इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. आता इथून पुढे जसं हा चॅप्टर पुढे जाईल तसं आणखी इंटरेस्टिंग होईल आणि चॅलेंजिंग पण होईल. इंटरेस्टिंग तर ऑर्डरच आहे, पण चॅलेंजिंग पण होणार आहे. काही इलेक्ट्रिक मोटर इज क्वाइट डिफिकल्ट टू काय सांगा अंडरस्टँड. थोडंसं आता त्यातल्या त्यात काय होतं की ऑनलाईन लेक्चर मध्ये थोडं आणखी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली याल तेव्हा तुम्हाला दाखवता येते की अरे असं घेतलं तसं घेतलं, एखादा इन्स्ट्रुमेंट घेता येतो तुमच्या समोर जास्त आणखी बेटर दाखवता येतं. पण थोडंसं ऑनलाईन लेक्चर मुळे मर्यादा येतील आपल्याला. पण ठीक आहे, एकदम इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग अशा प्रकारचे टॉपिक्स आहेत. इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, असे वेगवेगळे टॉपिक्स आपण या चॅप्टर मध्ये आणखी पाहणार आहे. तर चला, काल आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकलो. आज आपण काय सुरुवात केली, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या आधारे आपण मॅग्नेटिझम प्रोड्यूस करू शकतो. यालाच म्हणतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे हे सगळं काय करा, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या. ऑल दिस थिंग्स यू हॅव टू राईट इन काय सांग युअर नोटबुक या टॉपिकच्या अंडर. तर त्या सर्वांना येते लक्षात. डायग्राम पण काढून घ्या. बुक मध्ये तुमचे चांगले प्रॉपर डायग्राम दिलेले आहे. ते डायग्राम्स तुम्ही काय त्या ठिकाणी काढू शकता बाय युजिंग द राईट हँड थंब रूल. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅन बी फाउंड युजिंग द राईट हँड थंब रूल. त्याच्या आधारे तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन काढता येतं. ओके, आजच्यासाठी एवढंच. ते सगळं राईट करा, प्रॉपर नोट लिहा त्याची. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला बघू. थँक्यू.